सर सगळ्यात आधी मनापासून तुमचं अभिनंदन करतेय. 3 वेळा अगं बाई अरेच्छा, अगं बाई अरेच्छा, अगं बाई अरेच्छा. ये होईना बात. म्हणजे माझा प्रश्न त्यांना कळालाय. दिलीबाई आपण एकसारखे आपण करून टाकलं लगेच सादर. त्यांना पण चला अरेच्छा म्हणजे मी केलं तर लगेच केदार पण. हा एक तर महत्वाची गोष्ट मला स्वतःला असं वाटत होतं की अगबाई अरेच्छा या सिनेमाने लोकांच्या मनामध्ये एक घर निर्माण केलं आणि आजही मी इतके सिनेमे केल्यानंतरही लोक तुमचा अगबाई अरेच्छा मस्त होता असं एक उगाच एक वेगळंच फिलिंग देऊन जातात. म्हणजे प्रत्येक सिनेमाची एक जापली असते. जत्रा केला, त्यानंतर यंदा कर्तव्य केला, वकुळा नामदेव घोटाळे केला, खो खो केला, इरादा पक्का नावाचा एक वेगळा सिनेमा केला आणि प्रत्येक सिनेमा वेगळा करण्याचा प्रयत्न केला. पण कुठे ना कुठेतरी अगबाई अरेच्छा बद्दल लोकांच्या मनामध्ये जे आहे ते सतत खुणावत. पण एक सांगू का की 11 वर्षांमध्ये मला कधीही मनापासून वाटलं नाही त्याचा सिक्वेल बनवावा. आता कोणातरी प्रश्न पडेल की अगबाई अरेच्छा कथा लिहायला 11 वर्ष गेली का, तर तसं काही झालं नव्हतं. अगबाई अरेच्छा ही रिॲक्शन आहे. एखादी गोष्ट आपल्याकडे घडल्यानंतर आपण त्याच्यावरची रिॲक्शन ज्या बायका आहेत त्या अगबाई अशा देतात किंवा पुरुष अरेच्छा असे घडते. म्हणजे जर पहिला सिनेमा आठवला तर त्याला बायकांच्या मनात ऐकू येतं, त्याच्यावरची रिॲक्शन होती ती. त्याच्या ऐकू येण्याशी काहीही संबंध नाही. तरीही जेव्हा आम्ही शेवट केला होता या सिनेमाचा तेव्हा असं दाखवलं होतं की त्याला पक्ष्यांची आणि जनावरांची आवाज ऐकू येतात. ज्या क्षणी ही बातमी आली बाहेर तेव्हा प्रत्येक जण मला विचारायला लागलं एकतर सोनालीला पुरुषांच्या मनातलं ऐकू येतं का किंवा तिला पक्ष्यांच्या मनातलं ऐकू येतं का. मी खरं सांगू का, मला दिलीप प्रभावळकरांची कथा वाचल्यानंतर माझी रिॲक्शन अरेच्छा अशी झाली आणि मला असं वाटलं की जिथे दिलीप भैयांची कथा संपते तिथे एक वेगळी कथा माझ्या डोक्यात घर करू लागली. मी याचं पूर्ण श्रेय या अगबाई अरेच्छा 2चं मी पूर्ण श्रेय त्या कथेला म्हणजेच दिलीप भैयांना देतो आणि ते समोर आहेत म्हणून बोलतो. आम्ही श्रीयुत गंगाधर टिपरे नावाची खूप गाजलेली मालिका केली होती आणि आजही लोक ती मालिका बंद का केलीत असं विचारतात. दिलीप भैयांनी मला खूप छान सांगितलं होतं. आपण जेव्हा सिरियल सुरू करतोय तेव्हाच मला प्रश्न विचारला होता सिरियल कधी संपवणार. म्हटलं 175 भाग. नक्की म्हटलं हो. आणि जेव्हा टॉपचा TRP होता तेव्हा आम्ही ती सिरियल संपवली. तेव्हा मला दिलीप भाईंनी विचारलं कधी संपवतायत असं लोकांनी विचारू नये, का संपवलीत असं लोकांनी विचारलं. नमस्कार. आत्ताच केदार सरांनी ब्रीफ मध्ये या चित्रपटाबद्दल सांगितलं. खरं तर हा माझा पहिला प्रोडक्शन चित्रपट आहे. आज आपण येथे मूवी म्युझिक लॉन्च साठी आलो आहोत. निशाद जो म्युझिक डायरेक्टर आहे त्याची ही पहिली फिल्म आहे. माझी ही पहिलीच फिल्म आहे ॲज अ प्रोड्युसर आणि को प्रोड्युसर केदार सरांची ही पहिली फिल्म आहे. तर जसं पहिलं आपण जसं म्हणतो पहिला प्रेम शाळेचा पहिला दिवस हा फार स्पेशल असतो अशीच, तर त्याप्रमाणे ही मूवी फार स्पेशल आहे आमच्यासाठी आणि मला खात्री आहे की एकदा पाहिल्यावर आपल्या सर्वांना सुद्धा ती आवडणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या बरोबर आता एरॉस ज्यांनी पार्टनरशिप केली आहे. आज आपल्या सर्वांना माहिती आहे एरॉस किती मोठं नाव आहे सिनेमा जगातला. त्यांनी ही मूवी पाहून आम्हाला आमच्या बरोबर येण्याचं त्यांनी कन्फर्म केलं. ही एक फार मोठी उपलब्धी होती माझ्या आणि केदार सरांसाठी. यापुढे अगबाई अरेच्छा 3, 4, 5 ही बनवायची अशी मनात आहे एरॉस साठी. एरॉस बी त्यासाठी रेडी आहे. आता पुढचं केदार सरोवर आहे की ते 3, 4, 5 साठी काय करतात आणि किती वर्ष, कारण 11 वर्ष 2 ला लागले. मला नाही वाटत की 3 ला अजून 11 वर्ष ते घेतील, पण 3, 4, 5 लवकरच यावी अशी ही मूवी पाहिल्यावर सर्वांना वाटेल की 3, 4, 5 लवकर यायला पाहिजे. थँक्यू. आता बोलणार ना नाही, घेऊन नाही जात मी, ठेवतो माहिती. आजच्या समारंभाला मला यायला मिळालं, येणं जमलं ते मला खूप आनंद होतोय. कारण केदारला मी प्रॉमिस केलं होतं मी नक्की येतो म्हणून आणि मलाही उत्सुकता आहे ती कशी केली फिल्म. मला असं वाटतं की हा माझी कथा वगैरे क्रेडिट मला देतोय, पण तो त्या माध्यमाच्या दृष्टीने त्याच्यावर विचार करतो हे मला गंगाधर टिपरे या मालिकेच्या वेळेला सुद्धा कळलं होतं.
कारण ती मी जे लिहित होतो ते लोकसत्तेमध्ये कॉलम होता, तो स्तंभलेखन होतं, सदर होतं. त्याची सिरियल बनेल असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. त्याच्यामध्ये त्या अशी डायरीची पानं होती आणि ते पुस्तक मी जेव्हा ह्याच्या हातात पडलं आणि त्यांनी मी सांगितलं याची सिरियल मी करतो, मी त्याला वेड्यात काढलं. म्हटलं हे अशी कशी सिरियल होऊ शकेल. आणि ती सिरियल पहिल्या एपिसोड पासून खूप पॉप्युलर झाली. मी शुभांगी पण इकडे आहे आपली सिरियल मधली, माझी सून, आणि सगळी पात्र त्याच्यात पॉप्युलर झाली होती. तर ते क्रेडिट केदारला आहे. तर केदार त्या माध्यमाच्या दृष्टीने त्याच्याकडे बघतो आणि मला खात्री आहे की ही सुद्धा अगबे अरेंजच्या पार्ट 2 सुद्धा त्यांनी काहीतरी जादू त्या माध्यमाची त्या कथेमध्ये नक्की घातलेली असणार. मला ही उत्सुकता आहे बघायची त्यांनी काय केलेलं असेल त्याच्यामध्ये. अर्थात मी म्हटलं त्यामुळे संकल्पना थोडीशी ती कन्सेप्ट माझी आहे, पण डेव्हलप सगळी केदारने केली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ते मुळात नाटिका होती, टीव्ही प्ले होता आणि तो 35 मिनिटाचा होता. तर त्यात मी कामही केलं होतं. त्यांनी खूप डेव्हलप केली, त्याच्यामुळे ती जशीच्या तशी त्यांनी घेतलेली नाहीये. आता ती कशी केली त्यांनी डेव्हलप बघायला मला सुद्धा उत्सुकता आहे. तर मी उद्या परवा तुम्हाला म्हणजे मी त्याला खूप शुभेच्छा देतो आणि हिट ठरू दे हा सिनेमा. आणि मला खात्री आहे की तो ठरणारच. हा अतिशय क्रिएटिव्ह माणूस आहे हा. आणि स्वतः लेखक आहेच, तो नाटककार आहे आणि दिग्दर्शक पण आहे. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे या माध्यमाच्या दृष्टिकोनातून ते याच्याकडे बघतो तो. त्याच्यामुळे मला खात्री आहे की हा सिनेमा सुद्धा खूप हिट होणार. थँक्यू दिलीप भैया, तुमची ट्रॉफी. थँक्स. सोनाली नी कसं काम केलंय हे लोकांना कळेलच, पण सोनालीला काय वाटलं हा सिनेमा करताना याबद्दल तिने बोलावं. थँक्यू. मला सांगितलं नाहीस तू सोनाली, पण मला असं झालं होतं, अगं बाई केदार, अरेच्या इतकी छान फिल्म. अप्रतिम गोष्ट त्यांनी मला सांगितली होती जेव्हा आम्ही दोघं जण भेटलो. आणि असा एक दिवस आपल्या लक्षात राहतो ना की ती पावसाची संध्याकाळ ज्या दिवशी त्यांनी मला प्रपोज केलं, किंवा असे अनेक वेगवेगळे टर्निंग पॉइंट्स आपल्या आयुष्यातले. तसं मी ज्या दिवशी केदारला या गोष्टीच्या नॅरेशनसाठी भेटले, तो दिवस, तिथला तो पानसट चहा, कोमट पानसट चहा, हे सगळं माझ्या लक्षात राहणार आहे. मी अक्षरशः त्या हॉटेलमधला सुरू असलेला असह्य एसी आणि त्या चहाची वाईट चव सगळं विसरले होते. हे आता गमतीने सांगते, पण इतकी सुंदर गोष्ट त्यांनी मला सांगितली होती. आणि कधी कधी आपल्याला असं वाटत असतं ना की सगळ्यांना छान काम करायचं असतं. मनात स्वप्न प्रत्येकाच्या असतात, पण त्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी खरं म्हणजे कास्टची लीडर वगैरे नाही. या सिनेमाला एकच लीडर आहे आणि तो म्हणजे केदार. त्याला मी केदार सर वगैरे यांना मी म्हणू शकत नाही. आमचे प्रिय डिरेक्टर आहेत. फार असा डिरेक्टर सगळ्यांना मिळावा अशी मी शुभेच्छा देईन. खूप सुंदर गोष्ट त्यांनी मला सांगितली आणि कौतुक याचं वाटतं की फक्त गोष्ट सांगितली असं नव्हे, पण त्या गोष्टीला न्याय देण्यासाठी सगळ्याच डिपार्टमेंटचे लीडर त्यांनी इतके सुंदर निवडले, म्हणजे उल्लेख करायलाच पाहिजे. असे आमचे सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने, अप्रतिम काम. किंवा आमचा आर्ट डिरेक्टर महेश कुडाळकर, आमची गीतकार अश्विनी, याचबरोबरीनं सगळी कास्ट एक से एक कलाकार आहेत आणि ते त्या भूमिकेमध्ये फिट बसणार आहेत. आणि म्हणजे अजून अगबाई अरेच्या मोमेंट्स खूप आहेत माझ्यासाठी या सिनेमातले. ते म्हणजे 3 जणांचा डेब्यू आहे. एक तर माझा डार्लिंग हिरो धरम, त्यानंतर हे 2 माझे खंदे प्रोड्युसर्स, या दोघांचं पहिलं होम प्रोडक्शन आहे नरेंद्र भाई आणि केदार. आणि त्याचबरोबरीनं माझा म्युझिक डिरेक्टर निशाद. यातल्या कुणीच पहिल्यांदा काम केलंय ह्याच्यावर माझा विश्वास नाहीये. हे सगळेजण खोटं बोलतात, ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण फार सुंदर काम केलंय प्रत्येकाने त्यांच्या फील्डमधलं. आजचा दिवस निशादचा आहे. मला एकच सांगायला आवडेल की फार कमी वेळेला अशी गाणी पडद्यावर साकारायला मिळतात जी 10 वर्षांनी पण बघायला कोणाला तरी आवडतील, 20 वर्षांनी पण बघायला आवडतील आणि तरी त्यातला ताजेपणा कायम राहील. आम्ही शूटिंग होऊन इतके दिवस झालेत, खरं शूटिंग पूर्ण करून खूप दिवस झालेत, पण आजही ती गाणी सगळी मनात वाजतायत. मला खूप आनंद आहे की ही गाणी लाखो करोडो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या बरोबर नानूभाई आहेत. मी त्याचे मनापासून आभार मानते. आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे की या
या सुंदर गोष्टीची जी काही गोड सुंदर अप्रतिम गाणी आहेत ती आज तुमच्या समोर आम्ही लॉन्च करतोय. केदार, थँक्यू सो मच अगबाई अरेंजच्यासाठी.